तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। 2-3 दिवसापासून माझे ब्लॉग हे लेट अपलोड होत आहेत। त्याचं कारण म्हणजे हे माझ्या बहिणीची 2 मुलं हे ना मला ब्लॉग एडिट करू देतात नाही त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करू देतात, त्यासाठीच माझे ब्लॉग लेट येत आहेत। चला असो, तर दुपारी बसले होते, खूप ऊन लागत होतं आणि पाणी पिलं की लगेच 5-10 मिनिटांनी घसा कोरडा होत होता। तर म्हटलं आता उन्हाळा सुरू झाला, मग मागे गेले तर झाडावर पक्षी बसलेले होते। तर विचार केला की यांना पण तहान लागत असेल आपल्यासाठीच, म्हणून त्यांच्यासाठीच काहीतरी DIY बनवावं म्हटलं। तर संक्रांतीला जे सुगड्या असतात, जे पूजनासाठी आणले होते ते मागे पडलेले होते, तेच मी उचलून आणले आणि त्याला स्वच्छ करायला घेतले। बघा माझी हेल्प करायला इथे जान्हवी होती, जान्हवी मला मदत करत होती सुगडे धुवायला वगैरे। त्यांना आम्ही दोऱ्या पण अशा बांधून घेतल्या होत्या। हे बघा आम्ही त्याला दोऱ्या बांधत होतो की म्हणजे असे मटके तर आम्ही झाडावर ठेवू शकत नाहीत ना, त्यासाठी त्या फांद्यावर लटकवायला हे करायला त्याच्यावर आम्ही आमच्या घरात सुतऱ्या होत्या त्याच आम्ही त्याच्यावर बांधत होते। म्हणजे वेगळा काही खर्च आम्ही केला नाही, याच्यावर जे घरात सामान होतं संक्रांतीला आणलेले सुगडे होते ते असेच पडलेले होते, त्यालाच आम्ही सुगड्या बांधल्या घरात असलेल्या आणि त्याचं DIY तयार केलं। आता हे असे आम्ही याच्यामध्ये पाणी भरून हे आम्ही झाडाला लटकवणार आहेत आणि मग त्याच्यातलं पाणी पक्षी पिणार आहेत। आम्ही हे गार्डन मध्ये कुठं कुठं लटकवतो आणि पक्षी आमचं पाणी प्यायला येतात का नाही हे तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये नक्की सांगेल आणि लवकरच आपला पार्ट 2 पण मी अपलोड करेल, ते तुम्ही नक्की बघा। आणि तुमच्याकडे पण असे काही आयडिया असताल तर मला DM करून किंवा कमेंट करून नक्की सांगा। आणि मला ना पक्ष्यांना म्हणजे पाणी प्यायची सोय तर मी केलेलीच आहे, पण उन्हात ते जेवण कुठं धुंडत फिरणार, त्यासाठी तुमच्याकडे काही आयडिया असली तर नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी अजून काय करू शकते हे पण मला DM करून सांगा। आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि पार्ट 2 बघायला विसरू नका। बाय।